हिंगोलीच्या वेलतुरामध्ये 2 समाजामध्ये हाणामारी, दोन्ही बाजूकडचे 20 पेक्षा अधिक जण जखमी, तणावानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली, मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली। आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। ऑक्टोबर महिन्यातही देशात मुसळधार पावसाचा अंदाज, सरासरीपेक्षा 115% जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। विधानसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर, पोलिसांच्या क्लोजर समरी रिपोर्टनंतर देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। ड्रायव्हर अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरांना अंतरिम जामीन मंजूर, 13 ऑक्टोबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर। कोल्हापुरात स्लॅब कोसळून दुर्घटना, एकाचा मृत्यू, 4घांना वाचवण्यात यश। एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय, दिवाळीच्या तोंडावर 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू। ऐन दिवाळीत एसटी प्रवास महागणार असल्यानं प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री। दसऱ्यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ, मुंबईत आता व्यावसायिक सिलेंडरचे दर 1547 रुपये। आरएसएसला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं एका विशेष कार्यक्रमात टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार पंतप्रधान मोदी, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे राहणार हजर। बिहारची अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगानं केली प्रसिद्ध, 69 लाख मतदारांची नावं वगळली, 21 लाख नवीन मतदारांची नोंद, 7,41,00,000 मतदार निवडणार, बिहारमध्ये नवीन सरकार। भारतानं एसीसीच्या बैठकीत मोहसिन नक्वींच्या वर्तणुकीवर घेतला आक्षेप, आशिया कप ट्रॉफी तातडीनं एसीसी जवळ जमा न केल्यास आयसीसीकडे करणार तक्रार। वन डे वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय, श्रीलंकेला केलं 59 धावांनी पराभूत। आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विना अडथळा उड्डाणं होऊ शकणार आहेत आणि या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून एरोड्रोम लायसन्स जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील कर्करोगाच्या वाढत्या गंभीरतेकडे पाहता उपचार, मनुष्यबळ आणि संशोधन यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना 18 रुग्णालयांमधून त्रिस्तरीय दर्जेदार कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण आखण्यास मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवलाय। हिंदुस्थाननं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलेली आहे। गेल्या वर्षभरात सोन्यानं भारतीय शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा दिलाय, त्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झालेत। तसंच सोन्यानं विक्रमी उच्चांक गाठलाय। देशातील सोन्याचं मूल्य हे 30 लाख कोटींवर पोहोचले, जे अनेक देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे। रिझर्व्ह बँकेनं कठोर नियम लागू करूनही सोन्याच्या कर्जात प्रचंड वाढ झाली आहे। सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळे लोक बँका आणि एनबीएफसीकडून सोनं गहाण ठेवून कर्ज घेत आहेत। आरबीआयनं प्रसिद्ध केलेल्या मासिक बुलेटिननुसार चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत सोन्यावर कर्ज घेण्याचे प्रमाण तब्बल 122% वाढलेलं आहे। राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं नुकसान झालं असून अजूनही काही भागात पूरस्थिती आहे आणि त्यामुळे 2025-26 मधील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला। यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन 5 रुपये कपात करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे। यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं घेतलेला आहे। त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ लवकरच पणनसोबत करार करण्याची शक्यता आहे। मात्र सध्या पणनकडे निधी उपलब्ध नसल्यानं महासंघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे।
केंद्र सरकारकडून पोलिओच्या 268 दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे आणि या लसींची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या 2% उपकरातून 25 कोटी रुपयांचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. देशात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. त्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी असून पती आणि नातेवाईकांकडून सर्वाधिक छळ होत असल्याचं उघडकीस आलंय. लग्नासाठी अपहरण आणि पळून जाण्याच्या तसंच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. तर आतापर्यंत 4.5 लाख महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या. ठाणे महापालिकेच्या पीसे पंपिंग स्टेशनमध्ये नदीपात्रातील गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्यांमुळे गंभीर अडचण निर्माण झालेली आहे. पंपिंग स्टेशनमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. असं असलं तरी त्यासाठी 2 दिवस लागणार आहेत आणि त्यामुळे या दरम्यान पाणी पुरवठा मंदावणार आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवस ठाणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाला गेल्या 3 महिन्यांपासून मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागतंय. मुसळधार पावसामुळे दररोज सरासरी 3 ते 4 कोटी रुपयांचं नुकसान होत असून विशेषतः मराठवाड्यातील तडाख्याचा अधिक फटका बसल्याचं स्पष्ट सांगण्यात येतं. एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या जुन्या बसला HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तयारी केलेली आहे. आतापर्यंत महामंडळानं 12,341 नंबर प्लेटची ऑर्डर दिली असून त्यापैकी 11,268 प्लेट मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दसऱ्यासाठी फुल बाजार भरला असून गुरुवारपर्यंत पुण्याच्या मार्केट यार्डातील घाऊक फुल बाजार दिवसा आणि रात्री देखील सुरू राहणार असून बुधवारी झेंडूची आवक आणखी वाढणार आहे. मंगळवारी घाऊक बाजारात 1 किलो ओल्या झेंडूला 30 ते 40 रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला 100 ते 120 रुपये दर मिळाले. साथीच्या आजारांना आळा घालण्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. ठाण्यामध्ये मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट सुरू करण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याचा प्रारंभ होणार असून या युनिटचा फायदा ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणांना देखील होणार आहे. बळीराजा हवालदिल झालाय. खरीप पिकासह झेंडू फुलाच्या शेतीलाही अतिवृष्टीचा फटका बसल्यानं बळीराजा हवालदिल झालेला आहे. शेकडो एकरवरील झेंडू फुलांच्या शेतीला फटका बसल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यात अतिवृष्टीचा कहर सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील 191 गावं अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. कापूस, मका, ज्वारी आणि सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं असून 75,000 शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसलाय. जळगावातील देवगाव शिवारात गिरणा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. येथील शेतकरी रामदास सोनवणे यांच्या शेतातील तब्बल 10 एकरावरील पांढरं सोनं जमीनदोस्त झालं असून लाखोंचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात हिंगोनी गावातील अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. मका, तूर, कापूस हे सर्व पीक जमिनीसहित वाहून गेली आहेत. वैजापूर तालुक्यातील सारंगी, नारंगी या धरणातील पाण्यानं सर्व पिकं खडून वाहून गेलेली आहेत. अकोल्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसामुळे कापसाचं बोंड सडत असल्यानं पिकं पिवळी पडत आहेत आणि त्यामुळे यंदा कापसाची सीतादही देखील होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबरला संपत असल्यानं तिला 1 महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलाय. आता पीक पाहणी 31 ऑक्टोबरपर्यंत केली जाईल. पूर परिस्थितीनं शेतकरी आणि सर्वसामान्य संकटात सापडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता भारतीय हवामान खात्यानं आणखी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणं आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान 1,528 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगरतर्फे पैठणजवळील पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबिर आणि धान्य वाटपाचं आयोजन करण्यात आलं. 110 धान्य पाकिटांचं वाटप करण्यात आलं. प्रत्येकी पाकिटामध्ये 1 किलो गव्हाचं पीठ, 1 किलो तांदूळ, तूर डाळ, साखर आणि बिस्किटांचा 1 पुडा असा समावेश करण्यात आला. प्रभादेवी आणि परळ या भागांना जोडणाऱ्या प्रभादेवी पुलाचं पाडकाम रखडण्याची शक्यता आहे. या पाडकामाला मध्य रेल्वेनं हिरवा कंदील दाखवला असला तरी पश्चिम रेल्वेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. पश्चिम रेल्वे एक रकमी 59 कोटींची मागणी करत असल्यानं हे पाडकाम रखडण्याची शक्यता आहे. मालाड आणि कांदिवलीमध्ये 2 नवीन जोडरस्ते तयार करण्यात येणार आहेत. वर्सोवा, दहिसर, सागरी किनारा मार्गाला पूरक असे हे रस्ते आहेत. त्यामुळे मालाड, कांदिवलीमधील रहिवाशांना सागरी किनारा मार्गावरून थेट मुंबईत जाता येणार आहे. या प्रकल्पासाठी 2200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मुंबई महापालिकेच्या पूल विभागानं याकरता निविदा मागवल्या. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,354 घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुळगाव, बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरता आयोजित सोडतीसाठी मंडळातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. नव्या वेळापत्रकानुसार सोडत आता 11 ऑक्टोबरला ठाणे येथील
डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे. म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील 5 वर्ष हे घर गाळेधारकाला विकता येत नाही. मात्र यापुढे म्हाडाच्या सोडतीतील घराचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना आणि गाळेधारकांना मिळण्याची शक्यता आहे. विकास नियंत्रण नियमावली 15 अंतर्गत 4000 चौरस फुटापेक्षा मोठ्या भूखंडावरील निवासी प्रकल्पातून मुंबई महापालिकेला 800 घरं मिळालेली आहेत. या घरांचा ताबा पालिकेला मिळाला असून त्यापैकी 586 घरांची येत्या दिवाळीमध्ये लॉटरी काढली जाणार आहे. आजपासून आधार कार्ड संदर्भातील एक नियम बदलणार आहे. 10 वर्षांपूर्वीचं आधार कार्ड असल्यास आता अपडेट करणं अनिवार्य केलं आहे. आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्त्यासारखं सामान्य सुधारण्यासाठी 75 रुपयांचं शुल्क लागणार आहे. तुम्ही जर बायोमेट्रिक माहिती जसं की फिंगरप्रिंट, फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी 125 रुपये द्यावे लागतील. हिवाळा म्हणजे सुकामेव्याचा हंगाम आणि तब्येतीसाठी ताकद आणि गोड पदार्थांना चव देणारे खजूर, काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, मनुके आणि जर्दाळू यांचा वापर घराघरात वाढतो. अशावेळी केंद्र सरकारनं दिलासा देत सुकामेव्यावरील जीएसटी दर हे 12% थेट 5% आणला आणि या निर्णयामुळे मुंबईतील ग्राहकांना किलोमागे 40 ते 150 रुपयांचा फायदा होणार आहे. दिवाळीच्या काळात कोकणात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलेला आहे. यामध्ये मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष आणि चिपळूण पनवेल मेमू विशेष या गाड्यांचा समावेश असेल. मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुसाट होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच नवनवीन उपाययोजना काढत असतं. अशातच आता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनानं पश्चिम रेल्वे मार्गावर नवी स्थानकं उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे प्रवाशांचा चांगलाच फायदा होणार आहे.